राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। बोरिवली टनेलच्या संदर्भात या परिसरातील नागरिकांचा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विरोध सुरू होता। या संदर्भात मुल्लाबाग परिसरामध्ये ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांनी एक मोर्चा देखील काढला होता। हा मोर्चा काढल्यानंतर आता MMRDAच्या अधिकाऱ्यांनी या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांसह आणि रहिवाशांसह आता संवाद सुरू केला आहे। आज खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये मुल्लाबाग परिसरातील सोसायट्यांमधील नागरिक त्याचप्रमाणे MMRDAचे अधिकारी हे देखील उपस्थित होते। MMRDA बांधत असलेल्या या बोगद्याला नागरिकांचा विरोध नाही, मात्र या ठिकाणी जो अप्रोच रोड तयार होतो आहे त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांची शांतता भंग होईल असं या ठिकाणच्या नागरिकांना वाटत आहे आणि त्यामुळे नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत हे आज समजून घेण्यात आले आहेत आणि या संदर्भात MMRDAच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला जाईल। त्यांना या संदर्भातल्या सूचना देण्यात येतील अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली। त्याचप्रमाणे या कामासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष देखील बाधित होत आहेत, मात्र या ठिकाणी कमीत कमी वृक्ष बाधित होतील याचा प्रयत्न केला जाईल। मात्र जे वृक्ष बाधित होतील त्यांचं रिप्लांटेशन केलं जाईल अशी माहिती देखील यावेळेस खासदार नरेश म्हस्के यांनी दिली। यावेळेस श्री राकेश मोदी यांनी नागरिकांच्या संदर्भातले प्रश्न खासदारांसमोर मांडले। विरोध नाहीये, त्यांच्या सोसायट्यांसमोरचा जो रस्ता आहे तो रस्ता कुठेतरी संपुष्टात येणार आहे, त्यांना खूप त्याचा त्रास होणार आहे। त्याचा जो एंट्री पॉइंट आहे जो अंडरग्राउंड हा विषय आहे। लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने टनलला कोणाचाही विरोध नाहीये, विरोध आहे तो जो समोरचा जो त्याला जो जॉईंट होणार रस्ता कुठून स्टार्ट होणार अप्रोच रोडचा जो विषय आहे त्याविषयी आम्ही चर्चा करतोय। आता या ठिकाणी बैठक झालेली आहे, नागरिकांनी काही मार्ग सुचवलेले आहेत, ते मार्ग त्या अधिकाऱ्यांना आम्ही इम्प्लिमेंटच्या दृष्टीने त्यांना निर्देश दिलेले आहेत। IIT असेल, त्यांचे काही एक्सपर्ट्स असेल, त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। टनलला कोणाचाही विरोध नाही, अप्रोच रोडला विरोध आहे। गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या वतीने श्री अशोक वैती आणि मनोज शिंदे यांच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेमध्ये नागरिकांच्या विविध प्रश्नांची तड लावली जात होती। त्यासाठी महानगरपालिकेचं कार्यालय वापरण्यात येत होतं। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत आम्हाला देखील जनता दरबार घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी महापालिका आयुक्त श्री सौरभ राव यांच्याकडे केली होती। शिंदे गटाच्या जनता दरबाराला गेल्या काही दिवसांपासून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत होता। आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील आपला जनता दरबार सुरू करणार आहे। या संदर्भात आयुक्त सौरभ राव यांना राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी सभागृह उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली होती। विशेष म्हणजे गेल्या जवळपास 4 वर्षांपासून ठाणे महानगरपालिका अस्तित्वात नाही। 2022 मार्चमध्ये महानगरपालिकेची मुदत संपली, तेव्हापासून महानगरपालिकेमध्ये आयुक्त अर्थात प्रशासनाचं राज्य आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी नगरसेवकच महानगरपालिकेमध्ये उपलब्ध नसल्याने साहजिकच नेमकं भेटायचं कोणाला ह्याची माहिती बऱ्याचदा नागरिकांना नसते आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये श्री मनोज शिंदे आणि अशोक वैती घेत असलेल्या जनता दरबाराला प्रतिसाद मिळतो आहे। हे बघितल्यानंतर आता राष्ट्रवादी देखील मैदानात उतरली आहे। खरेदी यात्राच्या वतीने TMC ग्राउंड आनंदनगर येथे खरेदी यात्रा या प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली आहे। होम अप्लायन्सेस, फर्निचर, होम डेकोर, फॅशन, फूड, हँडलूम याचे अप्रतिम स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत। लघुउद्योजकांचे हे स्टॉल्स या ठिकाणी असल्याकारणाने नागरिकांनी देखील पहिल्या दिवशीपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। या ठिकाणी होम अप्लायन्सेस, फर्निचर, होम डेकोर, फॅशन, फूड, हँडलूम, हँडीक्राफ्ट असे अनेक स्टॉल्स आहेत। अशा प्रकारच्या स्टॉल्सची समाजाला गरज असते
या माध्यमातून उद्योजकता वाढू शकते असा विश्वास या प्रदर्शनाच्या आयोजिका गार्गी भंडारे यांनी व्यक्त केला. नमस्कार, मी गार्गी खरेदी यात्रा एक्झिबिशनची ऑर्गनायझर. 16 ते 20 एप्रिलच्या दरम्यान घोडबंदर रोडवरच्या मुच्छला पॉलिटेक्निकच्या मागच्या आणि स्वस्तिक रेसिडेन्सीच्या समोरच्या TMC ग्राउंडवर आम्ही एक भव्यदिव्य खरेदी यात्रा प्रदर्शन घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहोत. ठाणेकरांसाठी या प्रदर्शनामध्ये साधारण 100 स्टॉल्स आहेत. नामांकित कंपन्यांचा सहभाग आहे. लहान उद्योजक, महिला उद्योजक, त्याचप्रमाणे हँडलूम, हँडीक्राफ्ट, अप्लायन्सेस, फर्निचर, होम डेकॉर, लघु उद्योजक आणि त्याचप्रमाणे हँडलूम आणि हँडीक्राफ्टची रेलचेल इथं असणार आहे. 10,000हून अधिक वेगवेगळी प्रॉडक्ट्स आपण इथं आणलेली आहेत. अत्यंत छान अशा स्कीम्स, डिस्काउंट्स आणि ऑफर्स आहेत. 16 ते 20 एप्रिल हे 5 दिवसांचं प्रदर्शन इथे TMC ग्राउंडवर आनंदनगरमध्ये भरलेलं आहे आणि सगळ्या ठाणेकरांना, चोखंदळ ग्राहकांना विनंती की त्यांनी या एक्झिबिशनला भाग घ्यावा. पहिल्या दिवसाची गर्दी खूप छान आहे. सगळ्यांना आमची प्रॉडक्ट्स आवडत आहेत. सगळ्यांना आमचे स्टॉल होल्डर्स खूप आवडत आहेत. तेव्हा नम्र विनंती आणि एक आवाहन की तुम्ही इथं या आणि आमच्या खरेदी यात्रेला नेहमीसारखीच भेट द्या. थँक्यू. ठाणे शहरातील काळे बंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. यंदाच्या वर्षी देखील काळे बंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे. यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळे बंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं. काळे बंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे. गेल्या साधारणपणे 30-35 वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली. यावर्षी सीझन 25 वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला. साधारण 15 मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि 5 एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि 10 मेला परत सीझन संपतोय. असं एकदम विचित्र वर्ष आहे. 1998 नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे. आता आपल्याकडे हापूस आणि पायरी हे 2 प्रकारचे आंबे आलेले आहेत. आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे. पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही, कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बाजारात वगैरे सगळीकडे कोवळे आंबे काढले जातात. तर त्यामुळे त्या कोवळ्या आंब्यांना काहीच चव नाही. तो पचपचित पपईसारखा लागतो. आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो. त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन. भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स. कुठे नाही आपली घरं झाली, नग्न धिंड काढली, आपल्या आया बहिणीच्या गुप्तकात लाकडं कोंबली त्याने. आज उगावाला समुद्रेचा दिसदारी. हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे. हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये. हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे. अरे इथं रस्त्यावरती असं बोंबलत गाणं म्हणण्यापेक्षा पोटा पाण्याचं बघ काहीतरी. माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले बाबासाहेब कळले पाहिजे, त्यांचे विचार कळले पाहिजे, मगच तिच्या जिंदगीचं भलं होईल. समाज जागृत झाला की आपली किंमत कमी होते. काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे. यासाठी पाहिजे संघटना. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना. समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ.
लढा उभारू, संघर्ष करू, क्रांतीने समता प्रस्थापित करू. जय भीम. जय भीम. जय संविधान. ज्वलंत आहे रक्त आमचे नाही हे पाणी, पेटवू रक्ताने आमच्या या दिशा दाही. अन्यायाच्या वादळात जय भीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा. एकेकाची कुंडली काढा, त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार. आजकाल लय गावागावातून तुमचे मोर्चे निघायला लागलेत. चरबी आली आहे तुम्हाला, तुम्ही असे नाही ऐकणार. तू जे लिहितोस तेच घडेल असं वाटतंय का तुला? आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकटत चालू असं मला वाटतं. इथं फक्त धर्म एक सांगितला जातो, पण त्यातल्या जाती कधीच एक नसतात. आपला हिंसेला विरोध आहे, क्रांतीला नाही. काही करा, ती संघटना ना आपल्या हातात आली पाहिजे. ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही ना बाकीचा समाज, तो दलित. जो सर्वार्थाने गरीब असतो तो दलित. अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार, त्यांचं संरक्षण करणारच. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री जितेंद्र आव्हाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना नुकतंच श्री उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या घरचं जेवण चांगलं असतं, तिथे चहापाणी छान मिळतं आणि त्यामुळे सध्या तिथे लगीनघाई सुरू असल्याचं श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे आव्हाड यांनी इतरही विषयांवर संवाद साधला आहे. पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचं राज्य सरकारचं जे धोरण आहे त्यावर देखील आता टीका आव्हाड यांनी केली आहे. अशा प्रकारे मराठी आणि हिंदी नागरिकांमध्ये लावून देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे. अशा प्रकारची ठिणगी टाकल्यानंतर आता मराठी आणि हिंदी आपापसात बॉक्सिंग करत बसतील असं देखील यावेळेस श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे. लगीनघाई लागलेली असते, त्याच्यामुळे राज ठाकरेंचं घर ते चहापान वगैरे नाश्ता वगैरे चांगला असतो त्यामुळे त्यांच्या भेटण्यासाठी घाई असते. लोकांना आवडतं त्यांच्या घरी जाऊन बसायला. उनको बात नहीं करना है तो बात करेंगे सिर्फ धर्म, जात और भाषा के ऊपर, प्रादेशिक अस्मिता के ऊपर. कभी शिवाजी महाराज को आगे कर देंगे, कभी किसी को आगे कर देंगे, कभी भाषा के ऊपर खेल खेल लेंगे, कभी हिंदू मुसलमान कर देंगे, कभी जात पात में लड़ाई लगा देंगे. ये उनका काम है. जिस तरीके से लगाते हैं, किस तरीके से मिलजुल के रहना चाहिए. देखो ऐसा है कि हिंदू मुसलमान, देखो ऐसा होगा हिंदू मुसलमान. अब आप हिंदू मराठी और हिंदी लड़ते रहो, बॉक्सिंग करते रहो, और लोगों को समझ में आता नहीं कि सरकार ये सिर्फ लड़ाने का काम कर रही है. वर्तनगर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात रोजगार होणाऱ्या मोबाईलबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पोलीस ठाणे येथे प्रॉपर्टीच्या मिसिंग केसेस दाखल केल्या होत्या. गेल्या काही दिवसात प्रमाण वाढल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तनगर पोलीस स्टेशन यांच्या आदेशाने
गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोलीस निरीक्षक विठ्ठल चिंतामण आणि पोलीस शिपाई नानासाहेब पगारे यांनी CEIR पोर्टलवर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईलची माहिती प्राप्त करून जास्तीत जास्त मोबाईलचा शोध घेऊन ते प्राप्त करण्याचे आदेश दिल्याने दिनांक 20 फेब्रुवारी 2025 ते आजपर्यंत वर्तनगर पोलीस स्टेशन प्रॉपर्टी मिसिंग दाखल गहाळ मोबाईल CEIR पोर्टलच्या आधारे शोधून ठाणे, मुंबई तसंच गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, आसाम, तामिळनाडू आणि इतर राज्यातनं 10,50,000 रुपये किमतीच्या वेगवेगळ्या प्रकारचे तब्बल 35 मोबाईल प्राप्त करून आज वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाती तक्रारदारांना हे मोबाईल सुपूर्द करण्यात आले. सदरची कामगिरी वर्तनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजकुमार वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री मल्हारी कोकरे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण आणि श्री नागरे यांनी केला है. अभी ये जो गुना है CR नंबर 229/2025 जो वर्तक नगर का है, उसमें 2 आरोपी अरेस्ट हुए हैं. इनके पास जो हमने इन्वेस्टिगेशन किया है इससे 7 गुने अभी तक ओपन हुए हैं, जिसमें वर्तक नगर के 4 ऑफेंस है, कड़वा, नवगर और खड़गपाड़ा पुलिस स्टेशन, ऐसे 8 ऑफेंस है. इसके सिवा और टोटल उनके 15 गुने हैं जो अभी तक ओपन हुए हैं. ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्या देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे. संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते. कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली. या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे, कोकम सरबत आहे, त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची, पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे. ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी. आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे. मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे. ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा. आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे, पापडापासून चिंच वगैरे, कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, लोणची वगैरे, पापड वगैरे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, काटन रोड, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.